नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होमगार्ड नोंदणी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर सध्या पाहू शकता की 21 जिल्ह्यांची यादी नुकतीच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि अर्ज भरण्याचा कालावधी देखील यामध्ये देण्यात आला आहे. तर बहुतेकशा जिल्ह्यामध्ये 25 तारखेपासून ते 26 तारखेपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे ही वेबसाईट आहे. जिल्ह्याच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण तुम्हाला PDF स्वरूपात संपूर्ण जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल. तर यामध्ये शैक्षणिक अर्हता पाहू शकता. कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवार यामध्ये अर्ज करू शकता. शारीरिक पात्रता देखील देण्यात आली आहे. यामध्ये वय 20 ते 50 वर्ष होमगार्ड नोंदणीसाठी. तर यामध्ये दिनांक 31/7/1974 नंतर ते 31/7/2004 यामधील कॅन्डिडेट असणे आवश्यक आहे. तर उंची पुरुष उमेदवारांसाठी 162 सेमी व महिला उमेदवारांसाठी 150 सेमी लागणार आहे. छाती फक्त पुरुष उमेदवारांकरता न फुगवता किमान 76 सेमी आणि कमीत कमी 5 सेमी फुगवणे आवश्यक आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही. या आवश्यक कागदपत्रे यामध्ये देण्यात आले आहेत. तर पाहू शकता की रहिवासी पुरावा, मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, कमीत कमी 10वी उत्तीर्ण कॅन्डिडेट लागणार आहे. त्याचबरोबर जन्म दिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. त्यानंतर तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर खाजगी नोकरी करता असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र लागेल किंवा 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र लागणार आहे. तर यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे. पुरुषांकरता 1600 मीटर धावणे आणि महिलांकरता 800 मीटर धावणे. तर यामध्ये गुणदान तक्ता देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पाहू शकता की गोळाफेक पुरुष 7.260 किलोग्रामचा वजनाचा गोळा फेकावा लागणार आहे. गुणदान तक्ता देखील देण्यात आलेला आहे. महिलांकरता 4 किलोग्राम वजनाचा गोळा फेकावा लागेल. गुणदान सूची पाहून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तांत्रिक अर्हता तुम्ही जसे डॉक्युमेंट जोडाल त्याप्रमाणे गुणदान करण्यात येणार आहे. तर यामध्ये ITI प्रमाणपत्र असेल, खेळाडूमध्ये प्रावीण्य असणारे व्यक्ती, त्यानंतर माजी सैनिक, त्यानंतर NCC B प्रमाणपत्र, NCCC प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत असलेले परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केले प्रमाणपत्र धारक, जड वाहन चालक परवाना धारक. तर यापैकी कमीत कमी 1 अट पूर्ण करणाऱ्यांना 2 गुण, 2 अटी पूर्ण करणारे असतील 3 गुण, यापैकी 3 अटी पूर्ण करणारे असतील तर 4 गुण, 4 अटी पूर्ण करणार असतील तर 5 गुण. अशा प्रकारे ही गुणदान सूची पाहून घ्यायची आहे. तर संपूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये देण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, संपूर्ण डिटेल अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल. सध्या फक्त 21 जिल्ह्यांची जी नोंदणी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. अशा प्रकारे होमगार्ड भरती संदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.